भाऊ काय नाही बोलायला तू मध्ये बोलतो तू बस बघा मित्रांनो, ही बघा मित्रांनो, हीच ती प्राचीन काळातली मूर्ती आहे ना. हिच्या बघा कोणत्या देवाची आकृती आहे तुम्ही ओळखल्यावर आम्हाला. तर नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका छोट्याशा व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज ती भांडणं झाली ती ते आम्ही व्लॉगमध्ये टाकणार आहे. लहान मुलांची भांडणं देते ना. आता मी चाललो टल्यामध्ये, कारण की मी असं ऐकलं आहे की इथं प्राचीन काळच्या मूर्ती आहेत. तर आता बघूया, थोडासा शोधू विधू ना. मग भेटल्या तर मूर्त्या चांगल्याच आहेत, तुम्हाला मी दाखवतो ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा. चलो क्या मेरा ले मेरा ले छोड़ दे, लेकिन बाकी तू मेरा ले लौड़े चला गया निकाल. नाही याच्या गांडीत पण नका मारे. थांब ना, आता माझी व्हिडिओ होती त्याच्यानंतर तू स्टार्ट. अरे तुम्ही बरं जिगरी हो यार, जिगरी हो. तू मार जशी लाताशी मार. रुक शांत. किसने मारा तेरे को, नाम बता मेरे को पहले. मत हो गया, चल बोल. मित्रांनो, तिथं बारक्या पोरांच्या भांडणांच्या जसमीत हिरो म्हणा गेलता, तो पाडला इथे. बघा तुम्ही बघू शकता इथं. नाही, हा पोराला आज लय मारला जसमीतने. आज यांची लय भांडणार आहेत. बघा एक केवढी पोरं आहे आपल्या इथं. आज लय मारा झालं पोरांचे, तुम्हाला मी दाखवतो. त्या मला ब्लॉग मध्ये घ्यायचा नव्हता, मध्येच पोरामध्ये ब्लॉग बनव त्यामुळे घेतलाय मी. आता बघूया आता किती व्ह्यूज जाते त्याच्यावर, म्हणून मी सरळ म्हणजे असं व्हिडिओ मध्ये बघा तुम्ही कसं आहेत. तेव्हा अजून पोरं तिकडे. जसमीत लगेगा ना, बच्चे को जान देना. हो गया. जसमीत चल नको. मित्रांनो, आजच्या तुम्ही भांडणं बघितलं त्या कसं झाल्यात, फुल राडा झाल्या. आज तर म्हणजे ब्लॉग बनवतं मन पण नव्हतं माझा. मध्येच पोरा बोलली की ब्लॉग बनव. तेव्हा मी घेतलेला आहे.
मित्रांनो आता गोलूची भांडणं आलेली आहेत. गोलूची भांडणं आली आहेत मित्रांनो. गोलूची भांडणं झालेली आहेत. हे बघा. भाऊ काय नाही बोलायला. तो मध्ये बोलतो खूपच आई तुझा बोलू चल भाई चल भाई बघा मित्रांनो आपला तला तिकडे जस्मीत गेलाय बोटीवर. तिथं ती बोट आहे ना तिच्या गेलाय तो. हे बघा त्यासोबत एक लिटिल नावाचा पोरगा इथं पाहून आलाय तो. नाही हे बघा इथं तल्यामध्ये गवत कसं उगलंय. नाही बघा तला एकदम कडक इथं दिसतो इथून ना. योच पावसाळी भरतो ना तिथं पायऱ्यांच्यावर जातो. त्या पायऱ्या आहेत ना डायरेक्ट तिथपर्यंत जातो. आणि हे बघा जस्मीने आता बोट चालू करायला धरले. हे बघा कशी आहे. ते बघा ते बघा. ए दर्यावरी आमचे डोले होरी. दर्यावरी आमची डोले होरी. ए आम्ही हाव जातीच कोली. मित्रांनो हे काही गाणं आपल्याला एवढा येत नाही. जेवढा आला आपण तेवढा बोललो. चला आता तुम्हाला मूर्त्या दाखवतो. हो आता हे बघा कसं पाणी आलं होतील. नुसत्या लहरी समुद्रामध्ये कशा लाटा येतात ना जोरात जोरात तसं एकदम काम पच्चीस करतात. आता हे बघा टाका तल्याचं पाणी हरलं आहे बघा. आता एवढा मोठा तला आहे आटत चाललाय. एवढा अख्खा हलल. ते बघा तिकडे बघा तिकडे बघा कशा त्याला आटा येतात बघा. ह्या बघा मित्रांनो ह्या बघा कसं पाणी खवलायला लागलंय. म्हणजे एकदम समुद्राचा कसा असतो ना मित्रांनो समुद्राचा सेम तसं व्हायला लागलाय. फक्त ह्यो मॅनमेड आहे आणि तो नॅचरल असतो. हे बघा हे बघा पाण्याचा तुम्हाला आवाज येत असेल. हे बघा कसं आहे बघा कसा विषय आहे. ए पाडाल बिडाल बाबा. ते बघा कशा लहरी वालूच्या लाटा तुफानी फाटा दर्याला आईली भरती. बघा मित्रांनो हे बघा हे बघा कसं हे बघा कसा एकदम कसा म्हणजे समुद्रामध्ये येतात ना लाटा तशाच एकदम यायला लागले. इथं पण ह्यो तला आहे पण ह्या ना नॅचरली नाही म्हणजे नैसर्गिक नाही. ह्या मानव वृत्तीने बनवलेल्या आहेत लाटा ह्या. हां ते मस्त वल्लव हलवतील. ते बघा ती आखी काळी बुडायला लागली तिथं. ते बघा ती बघा म्हणजे तिथं पण 1-1.5 माणूस बुडल. म्हणजे टोटल आता 5-6 फूट आहे पाणी म्हणजे खोल आहे त्याला आता. पण काय माहिती आता पाऊस लवकर पडला तर चांगलं आहे. त्याला आटायला नाही पाहिजे कधी पण कारण की त्याच्यामध्ये मासे बिसं असतात. आता याच्यामध्ये पण ना खूप मोठं मोठं मासे आहेत. 1-1, 2-2 फुटांचं मासे आहेत याच्यामध्ये. एकदा काढलेला आम्ही म्हणजे पण तेव्हा मी ब्लॉगने काढलेला. आता चला तिकडे जाऊया मागच्या साईडला तिथं मूर्ती आहेत. यांची परत मस्त चालू झाली. हे काही याला बघतच नाही तिकडं मागच्या साईडला मूर्त्या बघायला. हे बघा आता हिमांशू आणि करंदाजा पण आलेला आहे. बघा मित्रांनो कसा पाणी खवलायला लागलाय. बघा ते बघा ते बघा. एखादा जर याच्यातला पडला ना मित्रांनो तर घरच्यांना लय मारतील. बघा बघा शानपणा बघा त्यांची. पाय बघा कसा हलतात त्या मित्रांनो पाय. ते सगळं फोन बघतात तेव्हा गंजीचा बॅलन्स गेला. नाही पाणी बघा कसं खवललं आहे. या लाटा बघा
न्यू जनरेशन 89. मित्रांनो आता मी आणि भाविक दोघं चाललो ती प्राचीन काळातली मूर्ती बघायला. असं वाटतंय की ती 100 वर्ष जुनी मूर्ती येणार आहे. तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो. ब्रँडेड एअरली ब्रँडेड ब्रँडेड नाही म्हणजे जुन्या काळातली कशी ब्रँडेड रे. आता तर मित्रांनो म्हणून टिकली ना 100 वर्षानंतर पण त्या आहे. मग मित्रांनो चला आता तुम्हाला दाखवतो. बघा मित्रांनो, ही बघा मित्रांनो, हीच ती प्राचीन काळातली मूर्ती आहे ना. हिच्या बघा कोणत्या देवाची आकृती आहे. तुम्ही ओळखल्यावर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणत्या देवाची आकृती आहे. खूप जड वाटतंय ती. बघा बघा, चल तिकडे घेऊन चल. तिकडे घेऊन चल. किती वजन आहे, हात लाव. हात नका, आता मला ब्लॉगमध्ये घ्यायला लागेल ना. मित्रांनो खूप डेंजर दिसते ही बघा. पहिले पण अजून 2-3 होत्या पण त्या काही इथं भेटत नाही. आता ही एक दिसली आम्हाला. ही बघा, ही बघा काय भारी वाटते मित्रांनो. एकदम तिच्या बघा कसं कोरलेलं आहे सगळं काही. प्राचीन काळातली मूर्ती मित्रांनो, प्राचीन काळातली. ही बघा कशी एकदम एक नंबर मित्रांनो, एक नंबर वाटते ना. जर मला मूर्त्या भेटल्या अशा इथं तर तुम्हाला मी नक्कीच दाखवत राहील मध्ये ब्लॉगमध्ये ना. आजची ही बघितली असेल तुम्ही. आम्ही तिला काही घेतली नाही. काही देवाबिवांचा असला भूतबीत झोंबवली मला तर लफडा होईल ना मित्रांनो. हां, एक नंबरचा विषय होईल. तर चला आजचा ब्लॉग मी इथंच संपवतो. आणि सगळ्यांना अशा म्हणजे आता तुम्हाला माहितीच आहे सुट्टीचे खूप हार्दिक शुभेच्छा. काय पण काय बोलतो कंटाळेल. मजा नाही करणार. थांब गप. तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथंच संपवतो. आणि तुम्हाला पहिले मी ना मारामारीचा दाखवला आहे, त्याच्यानंतरच हा दाखवेल. कारण की मारामारीमध्ये जी आजची मजा आली ना, म्हणजे पोरं एवढे भांडण केल्यात ना आजच्या. तर आज पोरं अख्खा राडाच केला आहे. व्हिडिओ बनवायला आली ती पोरा, त्याच्यामध्ये म्हणजे शॉर्ट व्हिडिओ होती हिमांशूची. त्याच्यामुळे पोराही राडा करून टाकला. नंतर भांडणांना बिचारांना खूप लय मार खाल्लाय पोरा आज. माझ्या भावाने तो गोलू याचा भावा मित्रांनो, याचा भाऊ गोलू नाही ह्योच त्याला सपोर्ट करते अजून. हा मार भाऊ म्हणून थांबवा मग भांडण. तू बाबा थांबव भांडण. आमच्या इथं तसं नसतं बाबा. तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथं संपवतो.